तर हे जे डिशवॉशर आहे हे बेकोचं आहे आणि हे इनबिल्ट आहे माझ्या घरामध्ये. तर हे आहे बेकोचं डिशवॉशर आणि हे मीडियम साईज आहे. ह्याच्यापेक्षा छोटी साईज मिळते, ह्याच्यापेक्षा मोठी. तर हे मीडियम आहे आणि हे त्याचे फंक्शन्स आहेत. तर फंक्शन्स मध्ये हे इको आहे विथ 50 डिग्री सेल्सिअस. तर हे आपण डेली यूज साठी मी हे इको वापरते. इंटेन्सिव्ह जर जास्त लोड आहे, मोठे भांडे आहेत, तर मी इंटेन्सिव्ह 70 डिग्री सेल्सिअस मध्ये वापरते. क्लीन अँड शाईन अगेन 65 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला जर तुमचे भांडे जास्त चकचकीत पाहिजे तर क्लीन अँड शाईन 65 डिग्रीज मध्ये होतं. आणि क्विक अँड क्लीन हे 70 डिग्री. तर हे जर तुमच्याकडे जास्त तेलकट भांडे तुम्ही टाकले असतील, जास्त ग्रीसी आहे, ते 70 डिग्रीज मध्ये होतात. आणि मिनिमम 30 डिग्री सेल्सिअस 35 डिग्रीज मध्ये हे फक्त जेव्हा तुमच्याकडे खूप कमी भांडे आहेत तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये हे सेटिंग्स तुम्ही वापरू शकता. तर मी जनरली कधी जास्त भांडे असते तर मी इंटेन्सिव्ह मध्ये जाते आणि जर कमी असते तर मी इको मध्ये वापरते. तर हे हाफ लोड आहे. तर जर तुम्ही वरचा रॅक वापरला आहे आणि खालचा नाही वापरायचा तर यू कॅन यूज दिस बटन आणि हे स्टार्ट आणि स्टॉप आहे. तर आता मी ओपन करते माझं डिशवॉशर आतून. तर एव्हरी डिशवॉशर त्याला वरचा एक रॅक असतो आणि खालचा एक रॅक असतो. तर हा आहे वरचा रॅक. तर हा वरचा रॅक आहे. तर इथे तुम्ही ग्लासेस आणि कप्स वगैरे, बोल्स वगैरे ठेवू शकता. आणि इथे काही अजून स्पून्स किंवा तुमचे चाकू वगैरे आहे तर हे त्या सेक्शन साठी असू शकतं. इथे बोल्स वगैरे ठेवू शकता. मी सांगितले इथे प्लेट्स असतात छोट्या छोट्या, त्या प्लेट्स ठेवू शकतो. आणि हे आपण बंद करू शकतो. आणि हा जो सेकंड रॅक आहे तर हे जे आहे हे आहे स्पून स्टँड. हे ऑलरेडी भेटून जातं वेन यू हॅव युअर डिशवॉशर. त्याच्यामध्ये ऑलरेडी इनबिल्ट असं हे येतं. आणि हे मोठ्या भांड्यांसाठी इथे तुम्ही तुमचे पातेलेस किंवा मोठे पॅन्स ठेवू शकता. इकडे हे नॉर्मल प्लेट्ससाठी आहे. आणि हे प्लेट्स जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा सी दॅट यू डोंट पुट देम टुगेदर. त्याच्यामध्ये स्पेस पाहिजे ताकी पाणी प्रॉपर पोचायला पाहिजे प्रत्येक प्लेट्सपर्यंत. आणि हे आतून असं आहे, आतून हे ना हे ब्लेड्स असतात. हे असे वॉटर स्प्रिंकलर्स असतात. तर हे जेव्हा तुम्ही मशीन ऑन करता तेव्हा हे जोरात स्पिन होतात आणि ते वॉटर सगळीकडे स्प्रेड होतं. हे खाली पण सेम असतं. आणि हे जेव्हा चालू असतं तेव्हा हे जोरजोरात फिरतात आणि वॉटर पाणी सगळीकडे प्रेशरनी जातं. आणि हे जे पाणी इकडे येतं ते गरम पाणी असतं. तर आता मी तुम्हाला दाखवते आता. तर हे आहे, हे फिल्टर आहे आणि हे निघतं. तर पाणी असतं खाली. तर ह्या फिल्टरमध्ये अन्नाचे कण वगैरे सगळे एकॉमलेट होतात. आणि हे तुम्हाला महिन्यातून एकदा साफ करायचं चांगलं ब्रशनी. तर हे मी आता जस्ट रिसेंटली साफ केलं आहे. हे असं जातं. आणि हे जे आहे हे सॉल्टचं कंटेनर आहे. तर ह्याच्यामध्ये सॉल्ट जातं. ह्याच्यामध्ये पाणी असतं ऍक्च्युली. ह्याच्यामध्ये सॉल्ट जातं. आणि हे खायचं सॉल्ट नसतं. हे वेगळं डिशवॉशरचं सॉल्ट मिळतं. ते तुम्ही आत टाकायचं आणि हे महिन्यातून एकदा टाकायचं असतं. रिफिल करायचं आणि देन यू कॅन यूज इट. तर हे आहे आतून डिशवॉशर. आणि हे जेवढे तुम्ही डिग्रीजवर लावता तेवढ्या डिग्रीजवरचं पाणी येतं. जर तुम्ही 70 डिग्री सिलेक्ट केलं तर 70 डिग्री सेल्सिअसचं पाण्याची आत फ्लो होतो. जर तुम्ही 35 हे केलं आहे तर 35 वर. मी मशीन आता लोड करते. तर हे ग्लासेस आहेत. आपण ग्लासेस लावूया आता. कप्स, स्पून्स ह्याच्यामध्ये. स्पून खराब आहे. बघूया. तर आता हा स्टॉल स्पून आहे. तर जेव्हा हे स्पिन होईल तेव्हा हे लागायला नाही पाहिजे. तर मी असा ठेवला आणि हे लागलं तर ते प्रॉपर पाणी सगळीकडे पोचणार नाही. म्हणून हे जे टॉल स्पून्स आहेत इधर तुम्ही असं स्ट्रेट ठेवा हे कंटेनर और तुम्ही हे काढून जस्ट खाली असे लावू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तर हे डिश वॉशिंग कॅप्सूल्स आहेत. तर हे आहेत ते कॅप्सूल. तर हे डिटर्जंट आहे. हे परत डिटर्जंट आहे आणि हे लिक्विड आहे आणि हे फ्रेग्रन्स लिक्विड आहे. तर हे आपण असं आत टाकायचं इकडे. ओके. अँड देन यू क्लोज इट लाईक दिस. ओके. आणि हे बंद असतं पण जेव्हा तुम्ही मशीन लावता तेव्हा हे ओपन करायचं ताकी इकडनं पण प्रेशरने पाणी तिकडे जातं. आणि हे आहे. तर आता मी तुम्हाला सॉल्ट कसं आत टाकतात त्या कंटेनरमध्ये मी तुम्हाला दाखवते.
तर हे क्रिस्टलचं डिशवॉशर सॉल्ट आहे आणि सॉल्ट डिपेंड्स. तर काय इकडे दाखवलंय खाली की कुठल्या UK मध्ये कुठल्या रिजनमध्ये कसं पाणी आहे. तर काही ठिकाणी हार्ड वॉटर आहे, काही ठिकाणी मीडियम आहे, काही ठिकाणी सॉफ्ट आहे. तर ज्या एरियामध्ये मी राहते मँचेस्टर जवळ तिकडे मीडियम आहे. तर हे सॉल्ट आपण तिकडे टाकूयात. तर एक कप भरून घ्यायचा आणि आत टाकू शकतो तुम्ही. तर आता मी सॉल्ट टाकते आणि ओपन करायचं. मी असं हळू आत टाकून घ्यायचं. आत पाणी असतं, इट इज ओके, ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. ही सॉल्ट खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर भांड्यांना एक विचित्र वास येतो. सो हे महिन्यातून एकदा टाकावं लागतं. तर जेव्हा पण आपण कुकरचं झाकण आत ठेवणार आहोत तर त्याची रिंग काढायची आणि त्याची शिट्टी पण काढायची, कारण की आत टेम्परेचर जास्त असतं पाण्याचं, तर कधी कधी मेल्ट होऊ शकतं प्लास्टिक. तर मी जस्ट ठेवते. आणि जेव्हा तुम्ही मिक्सरचं झाकण ठेवता त्याची पण रिंग काढून ठेवायची आणि टाकून द्यायची. तर आता मी हे बंद करते. आणि आता आपण मशीन चालू करूया. तर आज जास्त भांडे आहेत माझे, तर मी आज इंटेन्सिव्हला प्रोग्राम लावणार आहे, दॅट इज 70 डिग्री सेल्सिअस. आणि स्टार्ट. आता ऑन झाला आहे आणि वॉशिंग चालू आहे, तर तुम्हाला आवाज येईल आता त्याचा. तर आता ही सायकल कम्प्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मशीन ओपन करून आणि भांडे साफ निघतात की नाही आपण बघूया. 1 eternity later. आता मशीन झाली आहे, तर मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. तर जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा फ्रेश वॉश आहे, अजून स्टीम येते बाहेर. एक कप होता, त्याच्यात थोडी स्टेन्स होते. प्लेट्स दाखवते आपण. स्टीलची प्लेट नाईस अँड क्लीन. झाकण. तर या रॅकमध्ये कटलेरी होती आणि स्पून्स जरा घाण होते आणि बघा स्पून्स पण छान क्लीन निघालेत. ह्याला पण जरा डाग होते, हे पण क्लीन निघाले. आता तुम्ही बघितलं आता की माझ्या मशीनमध्ये किती छान भांडे निघाले. तर डिशवॉशर असण्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. तर फायदा हे आहे की मी एक वर्किंग वुमन आहे, तर जेव्हा मी घरी येते तर पसारा बघितला तर मग मी भांडे आत लोड करते आणि मी दुसरा काम करू शकते. मी माझ्या मुलांसाठी टाइम स्पेंड करू शकते आणि हात खूप चांगले राहतात, सॉफ्ट राहतात. आणि ह्याचं तोटे आहेत. लास्ट जेव्हा माझी सासू आली होती तर मी त्यांना बोलले की मम्मी तुम्ही भांडे हाताने नका घासू, मशीन आहे. तर ते मला त्यांनी 2 तोटे सांगितले. तर त्याच्यातला एक तोटा असा आहे की ह्याला इलेक्ट्रिसिटी लागते भरपूर आणि पाणी भरपूर, सेकंड इज पाणी खूप लागतं. तर हो, ह्याला पाणी भरपूर लागतं आणि इलेक्ट्रिसिटी पण लागते. बट मला असं वाटतं की इफ यू आर वर्किंग तर इट इज गुड आणि तुम्ही 2 दिवसातून एकदा लावू शकता इफ यू फील. आणि जर तुम्हाला माझा हा आजचा डिशवॉशरचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गॉड ब्लेस.